विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं, मात्र शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंतांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिपद मिळालेलं नाही। त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे। नाराज तानाजी सावंत आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर राहिले। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र तानाजी सावंतांनी त्याला दांडी मारली। मंत्रिपद डावलल्यानंतर तानाजी सावंत हे एकदाही मतदारसंघाकडे फिरकले नाहीत। शनिवारी रात्री प्रताप सरनाईक शहरात दाखल झाले आणि त्यावेळी पालकमंत्री कार्यालयातील तानाजी सावंत यांचे फोटो देखील हटवण्यात आले होते। या सगळ्या प्रकारावर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली। वैयक्तिक कामामुळे नाही, नाराजी तर त्यांनी माझ्या समोर कधी व्यक्त केलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांकडे। आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर कोणाच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, अदलाबदल होत असते। मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे। आमदार म्हणून 2009ला पहिल्यांदा मी निवडून गेलो। माझी बऱ्याच वर्षापासूनची अपेक्षा होती की मी मंत्री व्हावं, परंतु होऊ शकलो नाही, म्हणून मी काही नाराजी माझी व्यक्त केलेली नाही। धाराशिव जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणातही मोठे बदल झाल्यास वावगं वाटू नये असं सूचक वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरही उपस्थित होते। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या दोघांमध्ये खास सलगी दिसून आली आणि त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर राबवणार का, ठाकरे गटाचे कोणकोणते नेते शिवसेनेच्या गळाला लागणार असा सवाल उपस्थित केला जातोय। यावर ओमराजेंनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेले आहे की खरी शिवसेना कोणाची आहे। बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेलं आहे आणि त्या माध्यमातून फक्त 80 जागा लढून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं केलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वावगं वाटायला नको।